श्री सिद्धारूढ स्वामी चरित्र प्रकरण 3। पुढे थोड्या दिवसांनी सिद्धाने मुलांना सांगितले की ह्या भीमाच्या बागेत जांभळे पडलेली असतात, ती खाव्यास जाऊ। तेव्हा मुलांना संतोष झाला। सिद्ध सर्वांच्या पुढे मोठ्या झपाट्याने जाऊ लागला। मुले त्याच्याबरोबर पळू लागली, तरी तो सर्वांच्या पुढेच। तेव्हा एक जण म्हणाला, तुला काय वारा वश झाला की काय? किंवा तू मनोवेगाने जातोस काय? आहे तरी काय मला सांग। सिद्ध म्हणाला, तुम्ही वायूचे उपासक असता तर तुम्हाला शीघ्रगमनाचे सामर्थ्य आले असते, किंवा मन स्वाधीन ठेवणाऱ्या देवाचे ध्यान मनाच्या वेगापेक्षा त्वरित मनसामर्थ्य देईल। असे त्याचे बोलणे ऐकून मुले म्हणाली की तुला तसे सामर्थ्य आहे खरे, पण आम्ही तुझ्यासारखी शक्ती कशी मिळवावी, याकरिता सावकाश चल। इतक्यात ती बागेजवळ पोचली आणि तेथे पडलेली जांभळे वेचून खाऊ लागली। इतक्यात सिद्धाने विचार केला की हे मायेने मोहित झाले आहे, ह्याची भ्रांती घालविण्याकरिता एखादी मौज करावी। म्हणून त्याने एक जांभूळ हातात घेऊन खाली फेकले। तो तेथे जांभुळाची मोठी रास झाली। तो पाहून सिद्धाच्या कृतीचे त्यांना आश्चर्य वाटले व त्यांनी ती जांभळे यथास्थित खाल्ली व पाहिजे तितकी आपल्या धोत्रात बांधून घेतली आणि म्हणाली, ही रास कोणी केली? आम्ही आलो तेव्हा येथे काही नव्हते, तेव्हा हा परमेश्वराचा महिमा, दुसरे काय? इतक्यात सिद्ध म्हणाला, तुम्ही ही फळांची रास पाहून वाटेल तितकी खाल्ली, पाहिजे तितकी बांधून घेतली, पण ही रास कोणी दिली? त्या सर्व जगद्व्यापक ईश्वराचे उपकार मानलेत काय? त्याचे उपकार कसे फेडाल? तेव्हा मुले म्हणाली, तर मग ही फळे इथेच टाकून जाऊ। सिद्ध म्हणाला, फळे मात्र टाकता, पण देवाने दिलेले डोळे कसे टाकाल? एक वेळ नेत्र झाकता येतील, पण देहासंबंधी सर्व अवयवांचा अभिमान सोडणे फार कठीण आहे। म्हणून अभिमान सोडाल तर सहजच सर्व त्यागाचे फळ मिळेल। पण त्याग कराव्याचा म्हटले तर देवाचे ध्यान केले पाहिजे व मग आत्मज्ञान झाल्यावर अभिमान त्याग होईल, इतर उपायांनी होणार नाही। आता आणखी जांभळे पाहिजेत काय? तेव्हा मुले म्हणाली, आनंद झाला। नंतर सर्वजण निघाले। तो वाटेत एक साप मेल्यासारखा पडला होता। तो पाहून मुले भयभीत होऊन पळू लागली, पण सिद्ध म्हणू लागला की हे काय? हे मन आदिकरून सर्व शरीर ईश्वराचे अवयव होतात, म्हणून तुम्हास वरचेवर उपदेश करीत असता ईश्वराचे भूषण असलेला हा साप पाहून भयग्रस्त होऊन कोठवर पळाल। देव सर्व दिशांकडे सर्व प्राण्यात भरला आहे, असे म्हणून लागलेच मुलांना आपल्याजवळ बोलावून धैर्य देऊन म्हणाला, ह्या सर्पाला तुम्ही भिवू नका, कारण साक्षात ईश्वराच्या जटामुक्ताचा अलंकार असा हा सर्प आमच्या भक्तीची परीक्षा पाहण्याकरिताच निर्जीव माणसासारखा पडून आमचा विश्वास कसा आहे हे पाहत असेल। याकरिता हा देव असे समजून याला नमस्कार करा, म्हणजे हा सजीव होऊन वाट सोडून जाईल। असा उपदेश ऐकल्यावर मुले सिद्धाच्या वाक्यावर विश्वास ठेवून हात जोडून उभी राहिली। तेव्हा तो सर्प जिवंत होऊन रस्ता सोडून निघून गेला। ते पाहून मुलांना फार आनंद झाला व मोठमोठ्याने नमः शिवाय असा मंत्रघोष ती करू लागली। तो मंत्रघोष ऐकून गावातील लोक येऊन विचारू लागले। तेव्हा मुलांनी सर्व वृत्तांत त्यांना सांगितला। तेव्हा आश्चर्यमोहित होऊन ते लोक ह्या सिद्धाची पूजा केल्यास सार्थक होईल असा विश्वास धरून साष्टांग नमस्कार घालून सिद्धाचा जय जयकार करीत घराकडे गेले।